नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या 8 जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. अवनी माहेरी पोहोचली आहे का, तिच्या बाबांची तब्येत नीट आहे का, याबद्दल सगळ्यांचं बोलणं चालू असतं. गप्पा चालू असतात आणि जयश्रीला एकदम ठसका लागतो. वसुंधरा पाणी आणते आणि तनया सुद्धा पाण्याचा ग्लास पुढे करते. वसुंधराला बाजूला ढकलून तनयाच्या हातातला ग्लास घेते. वसुंधराला वाईट वाटतं, तर आकाशही सगळं बघत असतो. त्यालाही पटलेलं नसतं. वसुंधराला म्हणतो, मला दे पाणी, मी पितो. माधव तिच्या हातातलं पाणी पितो. माधव अखिलला विचारतो, अखिल काय म्हणते, तुझ्या सीईओची पोस्ट, कामं जमतायत ना तुला? महत्वाचं म्हणजे व्यवस्थित झोप लागते ना त्याला रात्रीची? तनया इशारा करते आणि हो म्हणायला सांगते. अखिल म्हणतो, हो झोप तशी लागते, पण काल अचानक जाग आली होती, नंतर मग झोप लागत नव्हती. माधव विचारतो, का काय झालंय? अखिल म्हणतो, कामाचा विचार करत होतो म्हणून. भास्कर सगळ्यांना सांगतो, अखिल किती काम करतो, किती मेहनती आहे, दिवसभर किती कामात असतो तो. भास्कर म्हणतो, तो सगळं व्यवस्थित करतो, फक्त एक गोष्ट व्यवस्थित करत नाही, तनयाला वेळ देत नाही. तनया म्हणते, एकदम करेक्ट आहे, अजिबात वेळ देत नाही तो. जयश्री म्हणते, बघितलं ना आपला अखिल कसं मन लावून काम करतोय ते. त्याला समजावतो. आकाश म्हणतो, अखिल फार टेन्शन घेण्याची गरज नाहीये, अरे झोप महत्वाची, आराम महत्वाचा आहे, कामानंतर होत राहतील, तब्येतीला जपणं जास्त महत्वाचं आहे. तनया म्हणते, दादा तू उगीच त्याला तब्येतीची भीती घालू नकोस, काही होत नाही त्याला. इकडे रागाने बघायला लागतात. तनया सॉफ्टली म्हणते, नाही म्हणजे दादा कसं आहे ना, मला बोलायचं होतं, अखिल खूप काळजी करतो ना, आणि तो आता नवीन आहे म्हणून म्हटलं. ना सवय झाली की प्रेशर कमी होईल कामाचं. अखिलही गप्प बसतो. आकाश म्हणतो, मी भीती घालत नव्हतो, मी काळजीने बोलत होतो. माधवचा फोन वाजतो. माधवला मित्राचा फोन आलेला असतो आणि तो अभिनंदन करतो आणि काहीतरी चेक करायला सांगतो. माधव फोन ठेवून देतो आणि मोबाईलमध्ये काहीतरी चेक करतो. माधव सगळ्यांना गुड न्यूज देतो आणि म्हणतो, आपल्या कंपनीला मोठा अवॉर्ड मिळाले. आकाश म्हणतो, आली का न्यूज? मला काल कॉल आला होता, पण म्हटलं ऑफिशियली काही नाही झालेले म्हणून कोणाला सांगू नये, म्हणून मी कोणाला काही सांगितलं नाही. ते आज संध्याकाळी इंटरव्ह्यू घेण्यासाठी येणार आहेत. सगळ्यांचं अभिनंदन करतो. आकाश अखिलचं कौतुक करतो. म्हणते, आई पाहिलत ना, हा सगळा अखिलचा पायगुण आहे, त्याच्यामुळे अवॉर्ड मिळालाय. नाहीतर काय, आपण इतकी वर्ष मेहनत करतोय पण कुठे काही मिळालं होतं का? मी बरोबर बोलतेय ना? आकाश म्हणतो, हो बरोबर बोलतेस तू. तनया म्हणते, बाप रे आज इंटरव्ह्यू, मला तयार व्हावं लागेल. मी काही काम करते, मला जाऊन येऊ का? नको, खूप वेळ जाईल. मी एक काम करते, ब्युटिशियनला घरी बोलवून घेते. तनया संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी आधीच लवकर जाते आणि सकाळीपासूनच रेडी व्हायला लागते. तिच्यावरती हसायला लागतो. भास्करला ओरडते. ती म्हणते, तुम्हाला काय झालं दात काढायला? प्रत्येक बायकोला नवऱ्याचं कौतुक असतंच. तो म्हणतो, ते सगळं ठीक आहे ग, पण त्याचा सगळा फायदा ब्युटिशियनला का करून द्यायचा? विशाखा आणि तनयाचे वडील दोघंही बोलत असतात आणि तेवढ्यात तिला तनयाचा फोन येतो. विचारते, बोला आता काय बिनसलं? तनया म्हणते, आई बिनसला नाहीये, अगं एक ऑसम न्यूज आहे म्हणून ती द्यायला फोन केलाय. पूर इंडस्ट्रीजला अवॉर्ड मिळणार आहे आणि आज संध्याकाळी ते लोक अखिलचा इंटरव्ह्यू घ्यायला येणार आहेत. विशाखा म्हणते, थोडक्यात काय, कंपनीला नवीन सीईओ मानवला. म्हणते, हो ना, त्या वसुंधराची इतकी जळत असेल ना, मला विचार करूनच हसायला येते. म्हणते, चालेल मग मी आज संध्याकाळी येते जावायचा इंटरव्ह्यू बघण्यासाठी. तनया म्हणते, हो मम्मा तू ये, मजा येईल. त्या दोघी फोन ठेवून देतात. तनयाचे वडील एकदम रागाने तिच्याकडे बघत असतात. विशाखा विचारते, आता काय झाले? तनयाचे वडील म्हणतात, मला तुझं एक कळतच नाहीये, चला त्यांच्या आनंदावरती विरजण घालायला निघालीयस. विशाखा म्हणते, एक मिनिट, मी काही विरजण वगैरे घालत नाहीये, त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला जाते. आणि हे बघ, हे जे काही झालंय ना, ते फक्त माझ्यामुळे झाले. आपली मुलगी त्या घरामध्ये जी गेली आहे ना, आणि त्यांच्या घरातली सून झाली आहे ना, ती माझ्यामुळे झाली. आणि अखिल सीईओ झालाय तो फक्त माझ्यामुळे झालाय. नाहीतरी त्या अखिलमध्ये कुठली आली हिंमत? भावासमोर तोंड उघडता येत नाही. आहे ना, मीडियाला चांगले चांगले फोटो लागतात. मी तनया आम्ही दोघं मीडियाला इम्प्रेस करू शकतो आणि या सगळ्याचा आपल्या जावयाला फायदा होणार आहे. आता तू काही बोलू नकोस, तुला जे वाटायचं ते वाटू देत, कुणाला काय वाटायचं ते वाटू दे. मी तनयाकडे जाणार म्हणजे जाणार, तुला यायचं तर ये, नाहीतर नको येऊ, मला अजिबात पडलेली नाहीये तुझी, असं म्हणून विशाखा निघून जाते. तर इकडे विशाखा तयारी करत असते. संध्याकाळच्या कार्यक्रमाला कोणती साडी नेसायची, कसं दिसायचं हे ती बघत असते. तिला समजावतो. तो म्हणतो, अगं कशाला काठापदराची साडी काढतेस, मुलाखत आहे, लग्न नाहीये. जयश्री म्हणते, असू दे, माझ्या मुलाचं कौतुक आहे, मी करणार आहे. पार्लरमध्ये जाऊ का? तिच्यावरती हसायला लागतो. तो म्हणतो, नको जाऊस. कुठे? मागच्या वेळेस पार्लरला गेली होती तेव्हा मी माझ्या बायकोला विसरलो होतो. मी म्हटलं माझी बायको गेली तरी कुठे, तू समोर होती, मला दिसलीच नाहीस तू. माधव म्हणतो, हे बघा जयश्री, मुलाखत कंपनी चालवणाऱ्याची असणार आहे, मुलाखत त्यांची होणार आहे
आणि तो कसा दिसतो हे महत्वाचं आहे, तू कशी दिसते हे महत्वाचं नाहीये. जयश्री म्हणते, मुळात लोकांना ज्यांचे विचार ऐकायचे आहेत ना त्यांची आई बघायची असेल. मुलांची मुलाखत म्हणजे माझ्यावरती कॅमेरा फिरणारच आहे, म्हणून मी तयार होणारच आहे. दिले तसे इंटरव्ह्यू. आईच्या डोळ्यातून पाणी येतं, मग ती स्टाईलमध्ये असे डोळे पुसते, तिच्या पाया पडतात, आईला भरून येतं आणि ती भरभरून आशीर्वाद देते. विचारतो, आणि मुलांनी ऐकलं तर काही केलं नाही तर? जयश्री म्हणते, असं कसं? माझी मुलं आहेत, ती करणार म्हणजे करणारच. माझ्या मुलांना जाणीव आहे, मी त्यांना किती कष्टाने वाढवले, त्यांच्या आयुष्यात मी किती महत्वाची आहे हे सगळं त्यांना माहिती आहे. आणि तुम्ही शेजारी असणार आहात आणि तुम्ही अजिबात माझ्यावरती विनोद वगैरे करायचे नाहीये. नंतर मी मिरवणार आहे, आज मुलाखत आहे, मीच दिसणार आहे. तर इकडे तनया खूप छान तयार होते. अखिल तिकडे येतो. अखिल म्हणतो, तनया एवढी तयारी झाली तुझी? तनया म्हणते, हो ना, छान दिसते ना मी. ऍक्च्युली मला ड्रेस घालायचा होता, पण घरामध्ये कटकट होईल म्हणून मी घालत नाहीये. पण हो, मी आहे ना तुला एकदम हँडसम करणार आहे, खूप छान तयार करणार आहे. अखिल विचारतो, अगं तनया, तुला वाटत नाही की हे जास्त होतंय ते? तनया म्हणते, कसलं जास्त होतंय? मी सीईओची बायको आहे, काही झालं ना तरी मला छान दिसायचं आहे, आणि तू क्रेडिट द्यायला विसरायचं नाही. हा म्हणतो, मला माझंच क्रेडिट नाहीये, तो तुला काय देणार आहे? तनया विचारते, काय बोललायस तू? अखिल म्हणतो, हे बघ तनया, हे बरोबर नाहीये, हे सगळं शक्य झाले ते दादामुळे शक्य झाले. तनया म्हणते, अखिल, माझा मूड आता खूप चांगला आहे, तू असं काही बोलू नकोस. अरे तुझं क्रेडिट नाही असं कसं काय म्हणू शकतोस? तू सीईओ आहे आणि तुझ्या पायगुणामुळे हा अवॉर्ड मिळालाय. अखिल म्हणतो, हे बघा, हे असं पायगुण वगैरे काही नसतं, ही सगळी दादाची मेहनत आहे. तनया म्हणते, हो का? मग इतकी वर्ष हा अवॉर्ड का नाही मिळाला? अखिल, हा अवॉर्ड फक्त तुझ्यामुळे मिळतोय. आता तू माझं पूर्ण ऐकून घे. इंटरव्ह्यूमध्ये तू दादा पुराण चालू केलंस ना तर लक्षात ठेव, तर इंटरव्ह्यूमध्ये दादा दादा करत राहिलास ना तर सगळा फोकस वसुंधराकडे जाईल आणि मला ते नकोय. त्यांचं लक्ष आपल्याकडे असायला हवं. हा दिवस आपला आहे, आज फक्त मी मिरवणार, बाकी दुसरं कोणी काय बोलेल ना याची मला पडलेली नाहीये, असं म्हणून तनया निघून जाते. तर इकडे आकाश मुलांसोबत खेळत असतो. वसुंधरा तिथे येते. वसुंधरा म्हणते, अहो काय करताय तुम्ही? तयार व्हा ना, इंटरव्ह्यू आहे. आकाश म्हणतो, मी कशाला तयार व्हायचंय? अगं इंटरव्ह्यू अखिलचा असणार आहे ना, तो सीईओ आहे. वसुंधरा विचारते, आणि जर त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारले तर मग काय करणार आहात तुम्ही? आकाश म्हणतो, मला नाही विचारणार प्रश्न, मला माहितीये. आकाश पुन्हा मुलांसोबत खेळायला लागतो. वसुंधरा त्याच्याकडे बघत राहते. तर थोड्या वेळाने इंटरव्ह्यू घेण्यासाठी रिपोर्टर येतात. त्यांनी सगळी तयारी सुद्धा केलेली असते, कॅमेरे वगैरे घेऊन आलेले असतात. तनया अखिल त्यांचं स्वागत करतात. खाली येते. तनया म्हणते, वहिनी, सगळ्यांसाठी पाणी आणता का तुम्ही? हो, 3 कप चहा सुद्धा आणा, आणि खायचं पण बघा जरा, केक बिस्किट टोस्ट वगैरे असं सगळं बघा तू. आणि अजून एक, चकली चिवडा हे असलं काही आणू नकोस, ते डाऊन मार्केट वाटतं ना म्हणून. वसुंधरा चहा पाणी वगैरे आणायला जाते. जयश्री आणि माधवला बोलवून घेते. सगळेजण खाली येतात. त्यांना म्हणतो, तुम्ही इंटरव्ह्यू इथे घेऊ शकता. तनया म्हणते, नाही बाबा, इथे इंटरव्ह्यू नाही होणार. अहो लॉनमध्ये मी सगळी तयारी केली आहे. खाली येतो. तनया अखिलला म्हणते, अखिल, तू इथे काय उभा बसलायस रे? चल, तू आहे ना आता मधोमध उभा राहायचे, तू सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहेस रे, म्हणून तू असं मध्ये बसायचे. रिपोर्टर म्हणते, मॅडम, अहो आकाश सर मध्ये बसते, कारण आम्हाला त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. हे ऐकून तनया एकदम बिथरून जाते. तनया म्हणते, काय बोलताय तुम्ही? इंटरव्ह्यू आकाश दादाचा घेणार आहात का? पण एवढं लक्षात ठेवा, कंपनीचा सीईओ अखिल आहे, आकाश दादा नाही. आता कंपनीला अवॉर्ड मिळालाय याचा अर्थ त्यांची लीडरशिप चांगली आहे. रिपोर्टर म्हणते, कंपनीला अवॉर्ड मिळालेला आहे ना, तो आताच्या परफॉर्मन्समुळे मिळाला आहे, आणि म्हणूनच ही कंपनी ज्यांनी सुरू केली, उभी केली, त्यांचा इंटरव्ह्यू आम्हाला घ्यायचा आहे. म्हणून आकाश सर, आम्हाला तुमच्याशी आणि तुमच्या पत्नीशी बोलायचं आहे. आकाश म्हणतो, थँक्यू, पण अखिल या कंपनीचा सीईओ आहे, तोच अवॉर्ड सुद्धा घेणार आहे, म्हणून मला असं वाटतंय की इंटरव्ह्यू सुद्धा अखिलचा व्हायला हवा. अखिल म्हणतो, दादा का? अरे हे नाही, त्यांचं बरोबर आहे. मी कंपनीचा सीईओ आत्ता असलो ना तरी मी आता फक्त चेहरा आहे. या आधीचं सगळं काम आणि बुद्धी मेहनत हे तुझी आहे. तू रात्र दिवस एकत्र करून ही कंपनी उभी केली आहे, आणि आता कंपनीची जी काही व्हॅल्यू आहे, जे काही आहे पोझिशन, ती फक्त तुझ्यामुळे आहे. अखिल रिपोर्टरला म्हणतो, तुम्ही आहे ना दादाचाच इंटरव्ह्यू घ्या. माधव म्हणतो, अगदी बरोबर बोलतोय अखिल, आकाशचाच इंटरव्ह्यू झाला पाहिजे. जा आकाशवरती आणि तयार होऊन घे. वसुंधरा म्हणते, अहो चला वर आणि तयार होऊन या. तर आकाश वर निघून जातात. तर तनया लॉनमध्ये निघून जाते. त्याच्या मागे मागे अखिल सुद्धा निघून जातो. माधव म्हणतो, जयश्री, पाहिलंस ना, तनयाचा पार्लरचा खर्च वाया गेला, पण तू मात्र चेहरा हसरा ठेवा. जयश्री, तुला अखिलची खात्री होती, पण आता आकाश इंटरव्ह्यूमध्ये तुझा उल्लेख करेल याची खात्री नाहीये ना? जयश्री म्हणते, शक्यच नाही, तो माझं नाव घेणारच. तर इकडे विशाखा आलेली असते. तनयाची खूप चिडचिड चालू असते.
ती विशाखाला म्हणते, मामा मला जाऊ देत, मी जात्याने स्पॉईल करते सगळं. विशाखा म्हणते, हे काय चाललंय तनया, जरा शांत हो ना. तनया म्हणते, मॉम हे सगळं माझ्याच बाबतीत काय चालू आहे. जिकडे बघाव तिकडे आकाश आणि वसुंधरा, बाकी दुसरं कोणी दिसतच नाही. मला तर वाटतंय ना त्यांचं ना होल्डिंग करून असं लावा, म्हणजे लाईफ टाईम अचिव्हमेंट त्यांना देऊन टाका, सगळ्यांना बरं वाटेल. ती हात सोडून घेत असते. विशाखा म्हणते, तनया ऐक जरा माझं बोललेलं, जाऊ नकोस तू, आणि जरा शांत हो. तनया म्हणते, कशी काय शांत हो. ती वसुंधरा आता नाक वर करून मिरवेल आणि मला आयुष्यभर टोमणे मारत राहील. मॉम हे सगळं कशासाठी मी केलं, त्यांना इम्पॉर्टन्स मिळावं म्हणून का. म्हणते, त्यांना इम्पॉर्टन्स मिळणार नाहीये. तनया म्हणते, संपलं सगळं. विशाखा म्हणते, बच्चा अजून काही संपलेलं नाहीये, मी आहे ना, मला सांग. अगं तू एवढं त्रागा करते, पण यामागे काय घडलं ते तरी सांग. तनया सगळं सांगते. रिपोर्टर आल्यापासून आतापर्यंत काय काय झालंय सगळं सांगते. विशाखा म्हणते, म्हणजे इंटरव्ह्यू त्यांचा होणार आहे. म्हणते, हो. आता तू काय करणार आहेस ग मम्मा, अख्ख्या जगासमोर त्यांचं कौतुक होणार आहे. बघ आता उद्या काय कमेंट येतात, परफेक्ट कपल, आयडियल कपल, आता त्यांचंच कौतुक होणार आहे. जिथे माझं कौतुक व्हायला हवं होतं ना, तिकडे आता वसुंधराचं कौतुक होणार आहे. मला हे नाही सहन होते मम्मा. विशाखा म्हणते, आपण ते सहन सुद्धा करायचं नाहीये, आपण फक्त आता मजा बघायची. आता वसुंधराचं कौतुक नाही तर तिचा अपमान होणार आहे. तिने 4 चौघांमध्ये तुझा अपमान केला होता ना, आता जगासमोर तिचा अपमान होणार आहे, बघ तू. म्हणून विशाखा हसते आणि आपला हा भाग इथेच संपतो.